वेलकम फ्रेंड्स. याच्या आपण व्हिडिओमध्ये ज्युरिस्डिक्शन संबंधी आपण पाहणार आहोत. तर किती प्रकारचे ज्युरिस्डिक्शन असतात. पेक्युनरी असेल, तुमचं टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन असेल, अपिलेट ज्युरिस्डिक्शन असेल किंवा तुमचं ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन असेल. तर हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. तर एखादा क्लायंट आल्यानंतर की आपण सर्वात पहिला क्वेश्चन काय विचारतो की घटना कुठं घडली, वेअर इज द कॉज ऑफ ॲक्शन. कॉज ऑफ ॲक्शन कुठं घडला आहे. तुम्हाला दावा दाखल करण्यासाठी, एखादं सिव्हिल सूट डिफेंडंटच्या अगेन्स्ट दाखल करण्यासाठी तुम्ही घटना कुठं घडली किंवा तुमचं पैशाचं ट्रान्झॅक्शन असेल तर किती रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालं आहे, ज्याच्यावरनं आपल्याला ओळखता येईल की हां सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनला अधिकार आहे का, हा सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनला अधिकार आहे का, हा सिव्हिल कोर्टात दाखल करता येण्यासारखा आहे का, म्हणजे सिव्हिल नेचरचं डिस्प्यूट आहे का हे पर्टिक्युलरली एम्प्लॉयर एम्प्लॉईबद्दल असेल, लेबर कोर्टातमधलं असेल तर तिकडं करता येण्यासारखं आहे का, किंवा हे कन्झ्युमर कोर्टामधलं आहे का, किंवा फॅमिली कोर्ट एस्टॅब्लिश झालेले आहेत आजकाल, तर फॅमिली डिस्प्यूट आहे का असं कोणतं फॅमिली ॲक्टनुसार पर्टिक्युलर टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शनमध्ये फॅमिली कोर्ट अप्लाय होतं. जिथं फॅमिली कोर्ट एस्टॅब्लिश नाहीत तिथं सिव्हिल कोर्टाला अधिकार दिलेत. मग ते इम्प्लाइडली एक्सप्रेसली बार्ड आहे का, हे आपण प्रश्न विचारतो. तर पहिला मुद्दा म्हणजे काय, कॉज ऑफ ॲक्शन म्हणजे काय. कॉज ऑफ ॲक्शन म्हणजे की प्लेंटिफला एखादा राईट मिळाला आहे डिफेंडंटच्या अगेन्स्ट सिव्हिल सूट फाईल करण्यासाठी आणि त्याच्या अगेन्स्ट काही रेमेडी मिळवण्यासाठी काही रिलीफ तो कोर्टाद्वारे मागू शकतो. दॅट मीन्स द प्लेंटिफ वादी ह्याला हक्क मिळाला, ही इज राईट टू गेट रिलीफ, म्हणजे कायदेशीर त्याला रिलीफ म्हणतो आपण की कायदेशीर त्याला मदत मिळायला पाहिजे. कोणाच्या विरुद्ध, डिफेंडंटच्या विरुद्ध. सो आपण ह्याला कॉज ऑफ ॲक्शन म्हणू. सो तर किती प्रकारचे ज्युरिस्डिक्शन आहेत. तर पहिलं म्हणजे तुमचं टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन, की घटना नेमकं कोणत्या एरियात घडली आहे, की ज्याच्यामुळं आपण म्हणू की येस या पर्टिक्युलर डिस्ट्रिक्टमधली या कोर्टापाशी या कोर्टाला टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन अधिकार आहे, किंवा ते एका कोर्टाला एका पर्टिक्युलर एरियाचं ज्युरिस्डिक्शन दिलेलं आहे की या पर्टिक्युलर टेरिटरीमध्ये या एरियामध्ये काही घटना घडली, सिव्हिल संबंधी का प्रॉपर्टी संबंधी असेल तर या पर्टिक्युलर कोर्टाकडे जाईल. तर हे टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन कोर्टात दिलं आहे. दुसरं आहे तुमचं पेक्युनरी म्हणू, पेक्युनरी ज्युरिस्डिक्शन, किंवा आपण त्याला मॉनेटरी ज्युरिस्डिक्शन म्हणू, की या कोर्टाला 5 लाख रुपयापर्यंत जे पण काही व्हॅल्युएशन असेल तिथपर्यंत त्या कोर्टाला अधिकार येईल. किंवा आता सिनियर डिव्हिजन असेल तर त्याला अनलिमिटेड ज्युरिस्डिक्शन दिलेलं आहे. तिसऱ्या प्रकारचं आहे तुमचं अपिलेट ज्युरिस्डिक्शन. मग हे अपील दाखल करायचं असेल तर हे ॲज ऑफ राईट तुम्हाला मिळालं आहे का, तर नाही, हा ॲज ऑफ राईट नाही आहे. हा काय तुमचा स्टॅट्युटरी राईट आहे. म्हणजे तुमच्या कायद्यामध्ये, एखाद्या प्रोसिजर कोडमध्ये किंवा पर्टिक्युलर स्टॅट्यूटमध्ये, ॲक्टमध्ये हा जर तुम्हाला राईट दिला असेल तरच तुम्हाला अपील दाखल करता येतं आहे. जर तुम्हाला स्टॅट्युटरी राईट नसेल तर तुम्हाला अपील दाखल करता येण्याचे कोणतेही प्रोव्हिजन नाही. चौथं आहे ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन. ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन म्हणजे सेक्शन 9 नुसार सिव्हिल कोर्टाला जे पण सिव्हिल राईट इन्फ्रिंज झाला असेल, इन्फ्रिंज म्हणजे काय की तुमचं कोणतंही एखादं सिव्हिल राईटचं व्हायोलेशन झालं असेल तर तुम्हाला सिव्हिल कोर्टामध्ये जाण्याचा पूर्णपणे अधिकार मिळतो. हे जस्ट समरीमध्ये सांगितलं. तर आपण एक प्रोव्हिजन्सद्वारे थोडं बघण्याचा प्रयत्न करू. सेक्शन 6मध्ये तुमचे पेक्युनरी ज्युरिस्डिक्शन संबंधी सांगितलं आहे. सेक्शन 6 म्हणतो
की सिव्हिल कोर्टाला पेक्युनरी लिमिट्स आहे जे एक्सप्रेसली प्रोव्हाइडेड म्हणजे काय, पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये सिव्हिल कोर्ट ॲक्ट तयार केले गेलेला आहे. तो महाराष्ट्र सिव्हिल कोर्ट ॲक्टनुसार सिव्हिलच्या ज्युनियर डिव्हिजनला 5 लाख रुपीजपर्यंत ज्युरिडिक्शन दिलेत, म्हणजे 0 रुपीज टू 5 लाख रुपीज. सिव्हिलच्या सिनियर डिव्हिजनला 0 रुपीज टू अनलिमिटेड ज्युरिडिक्शन हे सिव्हिल कोर्टाचं प्रायमरी ज्युरिडिक्शन प्रोव्हाइडेड केलेलं आहे. त्याच्यावरती कोणतं लिमिट असेल तर ते सिव्हिल कोर्टाला ते सूट ट्राय करण्याचा अधिकार नाही. परंतु कोर्टाला एखादं जजमेंट पास करताना किती सुद्धा लिमिटचं कोर्ट जजमेंट पास करू शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सूट एखाद दाखल करताना ते 4 लाख रुपीजचं असेल दाखल करतेवेळेस, पण जजमेंट देताना 5 लाख रुपीज, 6 लाख रुपीज, 10 लाख रुपीज त्याच्यावरती कोणतीही पाबंदी नाही. सूट दाखल करताना मात्र तेवढं लिमिट पाहिजेत, हे सेक्शन 6 म्हणतंय. प्रोव्हिन्शियल स्मॉल कॉज कोर्ट ॲक्टनुसार तर तुम्ही ऑर्डर 38 मध्ये सुद्धा बघितलं असेल. ऑर्डर 38 रूल 13 मध्ये सुद्धा काय म्हटलं, ऑर्डर 38 रूल 13 मध्ये की सिव्हिल स्मॉल कॉज कोर्टाला कोणतेही इममुवेबल संबंधी कोणतेही मॅटर असतील तर ते ट्राय करण्याचे अधिकार दिले गेलेले नाहीत. हे ऑर्डर 38चं एक एक्झाम्पल आहे. तर प्रोव्हिन्शियल स्मॉल कॉज कोर्ट ॲक्ट असेल किंवा प्रेसिडेन्सी स्मॉल कॉज कोर्ट ॲक्ट असेल तर त्यांना इममुवेबल प्रॉपर्टीशी संबंधी कोणतेही मॅटर चालवण्याचे अधिकार दिले गेलेले नाहीत. तर सेक्शन 9 मध्ये मेन बेसिक प्रिन्सिपल काय की ज्युरिस्डिक्शन ऑफ द कोर्ट्स अँड इट्स रेस जुडिकाटा. सो तर सेक्शन 9 काय म्हणतो की कोर्ट ट्राय ऑल सूट्स अनलेस बार्ड. सो कोर्ट शाल मीन्स मॅन्डेटरी म्हटलेलं आहे. सब्जेक्ट टू प्रोव्हिजन्स हिअरिंग कंटेन हॅव अ ज्युरिडिक्शन टू ट्राय ऑल सूट्स ऑफ सिव्हिल नेचर एक्सेप्ट सूट विच कॉग्निझन्स इदर एक्सप्रेसली और इम्प्लाइडली बार्ड. तर बेसिक प्रिन्सिपल काय की माझा हा इनहरंट राईट आहे. इनहरंट राईट म्हणजे की माझा हा बेसिक राईट आहे. बेसिक राईट म्हणजे की हा कोणी राईट माझा हिरावून घेणार नाही. म्हणून सिव्हिल सूटमध्ये दाखल करताना सिव्हिल सूट दाखल करताना आपण इथे लिहितो इन द कोर्ट ऑफ सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन सिनियर डिव्हिजन ॲट सोलापूर, पार्टीचं नाव लिहितो, ॲपिरन्स लिहितो. पण कोणत्या प्रोव्हिजन खाली आपण सिव्हिल सूट दाखल करतो हे लिहिलं जात नाही. फॉर एक्झाम्पल आपलं पार्टिशनचं सूट असेल तर आपण सिम्पली लिहितो सूट फॉर पार्टिशनसाठी दावा दाखल केलेला आहे. एखादा हिशोबसाठी असेल, सूट फॉर अकाउंटसाठी असेल किंवा सूट फॉर रिकव्हरी ऑफ मनीसाठी असेल, तर आपण मेन बेसिक प्रिन्सिपल आहे की सूट दाखल करताना आपण कोणत्या प्रोव्हिजन खाली सूट दावा दाखल करतो हे लिहिण्याची आवश्यकता नाही. कारण की आपल्या सेक्शन 9 हा अधिकार दिला आहे की ते सूट्स ऑफ सिव्हिल नेचर आहे, तर मला तिथं दावा दाखल करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. तो माझा राईट कोणी हिरावून घेत नाही. पण तेच जर आपण अपील करताना जर पाहिलं, अपील करताना आपण लिहितो इन द कोर्ट ऑफ ॲडिशनल जे पण डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल, अपिलेट कोर्ट, तर ते आपण ऑर्डर 41 नुसार आपण लिहितो की आपण ऑर्डर 41 नुसार हे फर्स्ट अपील दाखल केलं आहे. एखादं रिव्हिजन दाखल करायचं असेल तर आपण लिहितो 114 नुसार हे रिव्हिजन आपण दाखल करतोय. किंवा रिव्ह्यू फाईल करत असेल, रेफरन्स दाखल करत असेल तर आपण ते पर्टिक्युलरली त्या प्रोव्हिजन्स खाली आपण लिहितो की हे स्टॅट्युटरी राईट आहे, यानुसार मी अपील करतोय. पण सूट दाखल करताना आपण कोणत्या प्रोव्हिजन खाली सूट दाखल करतोय हे मात्र लिहिलं जात नाही. का तर सेक्शन 9 मुळे. का माझा हा इनहरंट राईट आहे. नाव द सेकंड थिंग, हे एक्सप्रेसली आणि इम्प्लाइडली बार्ड. आता एक्सप्रेसली आणि इम्प्लाइडली बार्ड म्हणजे काय की पर्टिक्युलर एखाद्या स्टॅट्यूटमध्ये लिहून ठेवला असेल. फॉर एक्झाम्पल फॅमिली कोर्ट ॲक्टमध्ये लिहून ठेवलं आहे एक्सप्रेसली की अशा प्रकारचे जर मॅटर आले असतील तर ते फॅमिली कोर्टात जातील.
तुमचं स्कूल ट्रायब्युनलचे काही मॅटर असतील तर पर्टिक्युलर ते स्कूल ट्रायब्युनलकडे जाईल. इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये लिहिलेलं एक्सप्रेसली की इन्कम टॅक्स ट्रायब्युनल, कंपनी लॉ असेल, लेबर कोर्ट असेल, तर एक्सप्रेसली ते सिव्हिल कोर्टाचं मध्ये जाणार नाही. ते सूट्स ऑफ सिव्हिल नेचरचे आहेत, पण ते एक्सप्रेसली बार्ड केलेत की ते सिव्हिल कोर्टामध्ये जाणार नाहीत. ते पर्टिक्युलर त्या स्टॅट्यूटनुसार त्या कोर्टाकडे जातील. आता हे इम्प्लाइडली बार्ड म्हणजे काय, तर तुमचं सेक्शन 11 असेल किंवा तुमचं इम्प्लाइडली म्हणजे एखाद्या क्रिमिनल कोर्टामध्ये तुमचं साक्षीदारांनी काही डिफेमेटरी स्टेटमेंट झाले असतील कोर्टामध्ये, तर त्याच्याविरुद्ध तुम्ही सेपरेट सूट दाखल करू शकत नाही. हे इम्प्लाइडली बार्ड आहे. किंवा एखाद्या क्रिमिनल मॅटरमध्ये जजमेंटमध्ये फाईनची अमाऊंट दिली आहे, जर ती आरोपीने पे नाही केली तर त्याला डिफॉल्ट सेंटेन्स आहे, पण ती अमाऊंट तर स्टील ते लायबल आहे पे करण्यासाठी. त्यासाठी तुम्ही सेपरेट सूट दाखल करू शकत नाही. ते इम्प्लाइडली बार्डमध्ये येतं आहे. जर मग असं एखाद्या कोर्टामध्ये हे एक्सप्रेसली काही इम्प्लाइडली बार्ड असून सुद्धा सूट दाखल केलं गेलं आणि त्याचा निकाल जर कोर्टाने जरी दिला, तर तो डिक्री जी आहे किंवा तो जजमेंट आहे किंवा ती जी ऑर्डर आहे, जी ऑर्डर असेल किंवा ती जजमेंट असेल, तर ती काय असेल, ते तुमचं नल अँड वॉइड असेल. तुमचं ते जजमेंट, ऑर्डर, डिक्री काय असेल ते नल अँड वॉइड असेल, त्याची 0 व्हॅल्यू असेल. त्याच्यावरनं तुम्हाला अपील वगैरे दाखल करता येणार नाही. अपील कशासाठी दाखल करता येईल की ते जजमेंटच नल अँड वॉइड, कारण की ते सिव्हिल कोर्टाला अधिकारच नाही. किंवा तुम्ही सेपरेट सूट येऊन दाखल करू शकता की ते जजमेंट वॉइड आहे. आता हे कोण दाखवायला पाहिजे, एक्सप्रेसली इम्प्लाइडली बार्ड प्लेंटिफ दाखवणार नाही. हे कोण दाखवायला पाहिजे की जो म्हणतो की एक्सप्रेसली इम्प्लाइडली बार्ड आहे, त्याच्यावरती बर्डन ऑफ प्रूफ असेल की ही मस्ट शो इट इज एक्सप्रेसली अँड इम्प्लाइडली बार्ड. ही मस्ट शो. एक्सप्लेनेशन काय म्हणते, सूट इन विच राईट टू प्रॉपर्टी और राईट टू ऑफिस इज कंटेस्टेड इन सूट ऑफ सिव्हिल नेचर. हे एक्सप्लेनेशन यासाठी दिलेलं आहे की या अगोदर 1908च्या अगोदर काही चर्चचे मॅटर, काही मंदिराचे मॅटरसुद्धा सिव्हिल कोर्टामध्ये येत होते. तर त्या पर्टिक्युलर संबंधी, एखाद्या ऑफिस संबंधी, प्रॉपर्टी संबंधी, ऑफिस संबंधी असेल, रिलिजियस राईट्सची आहे पण प्युअरली रिलिजियस मॅटर नाही आहे, ते प्रॉपर्टीशी एखाद्या ऑफिसशी संबंधी असेल तर ते सूट्स ऑफ सिव्हिल नेचर आहे. जर ते मॅटर प्युअरली रिलिजियस राईट्सशी संबंध असेल, प्युअरली रिलिजियस सेरेमनीशी संबंध असेल, त्या संबंधी डिस्प्यूट असेल, तर ते सूट्स ऑफ सिव्हिल नेचरमध्ये येणार नाही. पण ते रिलिजियस राईट्सशी संबंधी एखादी प्रॉपर्टी, एखादं ऑफिस असेल, एखादं मॅनेजरल संबंधी असेल की कोण पुजारी असायला पाहिजे, कोणाची नेमणूक करायला पाहिजे, त्याला स्टायपंड किती द्यायला पाहिजे, जर त्याला एखादं ड्युटी असाईन केली असेल, एखादी काम त्याला सोपवलं असेल, जर त्यांनी काम केलं नसेल आणि त्याचं पेमेंट मागण्यासाठी तो करतोय, जर त्या संबंधी जर असेल, एखादा फॉर एक्झाम्पल टेम्पलमध्ये एखादा पुजारी ठेवला आहे, त्याला अमुक अमुक पेमेंट संबंधी दिलेलं आहे, त्याचं ते ऑफिस, तो मॅनेजर आहे तिथला, पुजारी म्हणजे एक प्रकारचा आपण तो मॅनेजर आहे, त्याला पेमेंट संबंधी असेल किंवा त्या संबंधी एखादा प्रॉपर्टी संबंधी काय असेल, तर ते राईट्स आहेत ते सूट्स ऑफ सिव्हिल नेचरमध्ये येईल. हे एक्सप्लेनेशन सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर काही एक्झाम्पल्स आहेत, लाईक ॲरियर्स ऑफ सॅलरी असेल, राईट टू वर्शिप संबंधी असेल, राईट आउट ऑफ रिलिजियस संबंधी असेल, राईट टू प्रॉपर्टी संबंधी असेल, तर डॅमेजेस संबंधी असेल, किंवा ॲरियर्स ऑफ रेंट असेल, तर मॅरेज संबंधी असेल, तर अशा काही प्रकारचे आहेत ते सेक्शन्स 9मध्ये सूट्स ऑफ सिव्हिल नेचरमध्ये घेतलेला आहे. तर आपण काय काय बघितलं की सेक्शन 9 जे आहे तो माझा इनहरंट राईट आहे, बेसिक राईट आहे. माझ्या राईट्सचा जो सिव्हिल राईट्सचा इन्फ्रिंज झाला असेल, काय व्हायोलेशन झालं असेल, तर आय कॅन डायरेक्टली अप्रोच टू द सिव्हिल कोर्ट. सिव्हिल कोर्टामध्ये जाऊन मी माझी रेमेडी मागू शकतो आणि मी कोणत्या पर्टिक्युलर सेक्शन खाली आलो आहे ते सांगण्याची गरज नाही. पण अपीलमध्ये असेल तर मला अपीलची प्रोव्हिजन दाखवावं लागेल की अंडर व्हॉट प्रोव्हिजन आय प्रेफर अन अपील. आणि इनहरंट राईट हा जो आहे सेक्शन 9नुसार कोणतंही जे जजमेंट दिलं आणि जर ते सूट्स ऑफ सिव्हिल नेचर नसेल, तर दिलेलं जे पण जजमेंट आहे ते काय असेल,
नल अँड वॉइड जजमेंट असेल, आणि ते नल अँड वॉइड करण्यासाठी तुम्ही सेपरेट सूट दाखल करू शकता किंवा तुम्ही अपील प्रेफर करू शकता. तर इम्प्लाइडली बार्डमध्ये सेक्शन 12 आहे, तुमचं सेक्शन 11 रेज्युडिकाटा आहे. यामध्ये काय दिलं की वेअर प्लेंटिफ इज प्रिक्ल्युडेड बाय द रूल्स फ्रॉम द इन्स्टिट्यूटिंग फर्दर सूट इन रिस्पेक्ट ऑफ एनी पर्टिक्युलर कॉज ऑफ ॲक्शन, ही शॅल नॉट एंटायटल टू इन्स्टिट्यूट सूट इन रिस्पेक्ट ऑफ कॉज ऑफ ॲक्शन इन द कोर्ट विच कोड अप्लाइज, मीन्स CPCमध्ये करू शकत नाही. तर ऑर्डर 22 रूल 9मध्ये दिलेले प्रोव्हिजन तसं ऑर्डर 9मध्ये सुद्धा आहे. ऑर्डर 9मध्ये ॲपिरन्स नॉन ॲपिरन्स संबंधी दिलेत. ऑर्डर 2 रूल 2मध्ये सुद्धा काही बार टू रिलीफ आहे. असे बरेचसे प्रोव्हिजन्समध्ये तुम्हाला हे बार टू फर्दर सूट संबंधित दिलेलं आहे. ऑर्डर 23मध्ये एक आहे, ऑर्डर 23 रूल 1मध्ये 9मध्ये. ऑर्डर 2 असेल ऑर्डर 9मध्ये आहे. तर तुम्हाला हे प्रोव्हिजन्स मिळतील की इम्प्लाइडली बार्ड म्हणजे काय. थोडं अजून डिटेलमध्ये पाहू की सेक्शन 6 जो आहे, कोणत्याही कोर्टाला पेक्युनरी लिमिट्स ऑफ ज्युरिडिक्शनपेक्षा मॅटर चालवता येणार नाही, आणि जरी मॅटर चालवलं तरी ते मॅटर काय होणार, नल अँड वॉइड होणार नाही. पण सेक्शन 9चं असेल जर बार, तर ते काय डिग्री नल अँड वॉइड असेल, नल अँड वॉइड असेल. पण सेक्शन 9मध्ये ही इरेग्युलरिटी इरेग्युलर आहे आणि ही क्युरेबल आहे. पण सेक्शन 9ची जी पण नल अँड वॉइड डिग्री आहे ही इरेग्युलर आहे, पण हे इनक्युरेबल आहे, मुळातच इनव्हॅलिड आहे. पण जर पेक्युनरी ज्युरिडिक्शनमुळे किंवा टेरिटोरियल ज्युरिडिक्शनमुळं असा काही ऑर्डर किंवा जजमेंट पास केलं गेलं असेल तर ती डिग्री नल अँड वॉइड आहे, पण इरेग्युलर आहे, ती क्युअर करता येईल. परत रिमांड बॅक करून प्रॉपर कोर्टामध्ये सूट तुम्हाला फ्रेम करून तुम्ही ट्राय करू शकता. पण सेक्शन 9चं जर बार असेल तर ते हे क्युअर करता येण्यासारखी नाही, ही बेसिकली नल अँड वॉइड आहे. ही इरेग्युलरिटी आहे, ती इनक्युरेबल आहे. आणि पेक्युनरी टेरिटोरियल संबंधी असेल तर ती ही जे पण ऑर्डर आहे, जजमेंट आहे, ते क्युरेबल आहे. सो इथं पण तेच लिहिलं की नायदर प्रेसिडेन्सी नॉर प्रोव्हिन्शियल स्मॉल कॉज कोर्ट कॅन एंटरटेन सूट्स फॉर रिकव्हरी ऑफ इमोल प्रॉपर्टी संबंधी करणार नाहीत. तर सूट्स ऑफ सिव्हिल नेचरमध्ये बेसिक प्रिन्सिपल काय आहे ते आपण पाहू एका लिडिंग केस लॉमध्ये. तर श्री सिन्हा रामानुजन जी वर्सेस श्री रंजाच्या केसमध्ये काय लिहिलं आहे की सूट विच रिस्पेक्ट टू रिलिजियस हॉनर्स, डिग्निटीज, प्युअरली प्रिव्हिलेजेस सिम्प्लिसिटर असेल तर ते सूट्स ऑफ सिव्हिल नेचर होत नाहीत. पण एखादं सूट वन्स राईट टू रिलेटिंग टू ऑफिसशी संबंधी असेल किंवा प्रॉपर्टी संबंधी असेल, की एन्जॉय द पर्क्युजिट संबंधी असेल, की हॉनर्स अटॅच टू सच ऑफिस असेल, तर ते सूट्स ऑफ सिव्हिल नेचर होईल. एखाद्या पर्सनला लिगल ऑब्लिगेशन आहे टू डिस्चार्ज द ड्युटीज त्या ऑफिसच्या संबंधी असेल, आणि जर तो फेल जो होत असेल तर त्याला आपण कंपेल करण्यासाठी किंवा त्याला पेनल्टी इम्पोज करण्यासाठी काय करू शकतो, सूट इन्स्टिट्यूट करू शकतो. तर ते सूट्स ऑफ सिव्हिल नेचरमध्ये येत आहे. आपण सेक्शन 9चं जे एक्सप्लेनेशन आहे ते परत वाचू की अ सूट इन विच राईट टू प्रॉपर्टी or right to office is contested in the suit is suits of civil nature, notwithstanding that such a right may be depend entirely on the decision of question as to religious rites and ceremonies. तो सूट्समध्ये प्युअरली जर रिलिजियस राईट्स, प्युअरली रिलिजियसचा संबंध असेल तर ते सूट्स ऑफ सिव्हिल नेचर होत नाही. हेच एक्सप्लेनेशन सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हां, पण ते जो ऑफिस, ते प्रॉपर्टी त्या रिलिजियसच्या कम्युनिटीशी संबंधी असेल, प्युअरली त्याच्यावर डिपेंड नाही आहे. दॅट सच अ राईट मे डिपेंड एंटायरली ऑन डिसिजन ऑफ क्वेश्चन ऑफ रिलिजियस राईट्स अँड सेरेमनीज. जर प्युअरली रिलिजियस असेल तर ते सूट्स ऑफ सिव्हिल नेचरमध्ये येत नाही. आता
बेसिक प्रिन्सिपल काय की इम्प्लाइड बारचं थोडे आपण एक्झाम्पल्स घेऊ की मेन बेसिक प्रिन्सिपल हेच आहे की व्हेअर देर इज अ नो एक्सप्रेस बार इट इज नेसेसरी टू एक्झामिन रेमेडीज अँड स्कीम ऑफ द स्टॅट्यूट ॲज अ होल. तर तो पूर्ण कायद्याचं सारासार विचार करून त्याच्यामध्ये रेमेडीज काय, उपाय काय दिलेत, त्या पूर्ण स्टॅट्यूटचं स्कीम काय, ते पूर्ण ॲनालाइज केल्यानंतर ना आपण ठरवा की इम्प्लाइडली किंवा एक्सप्रेसली बार्ड आहे का. जसं की फॉर एक्झाम्पल की सूट also cannot lie for damages for defamatory statements made during the course of judicial proceedings by party or witness. समजा एखाद्या न्यायाधीशाने असेल किंवा वकिलांनी प्रश्न विचारले असेल ते डेफेमेटरी असेल तर त्यासंबंधी सुद्धा तुम्ही सेपरेट सूट फाईल करू शकत नाही. किंवा एखादा ॲक्ट ऑफ स्टेट आहे की नॉट बी कॉल्ड इन टू क्वेश्चन इन सिव्हिल कोर्ट. फॉर एक्झाम्पल सेक्शन 34 मध्ये तुमचं सेक्युरिटायझेशन रिकन्स्ट्रक्शन सरफेसेस जो ॲक्ट आहे ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट 2002चा, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलं आहे की नो सिव्हिल कोर्ट कॅन एक्सर्साइज ज्युरिडिक्शन टू एंटरटेन एनी सूट्स ऑर प्रोसिडिंग इन रिस्पेक्ट ऑफ एनी मॅटर विच डेप्ट रिलीफ ट्रायब्युनल, ज्याला आपण DRT म्हणतो किंवा अपिलेट ट्रायब्युनल. सो नो इंजंक्शन कॅन ग्रांटेड बाय दिस कोर्ट टू ऑथॉरिटी इन रिस्पेक्ट ऑफ दॅट कोर्ट. सो त्या सरफेसी ॲक्टमध्ये सुद्धा स्पेसिफिकली एक्सक्लूड केलं आहे सिव्हिल कोर्ट डज नॉट हॅव ज्युरिडिक्शन. अगेन सेकंड एक्झाम्पल आहे की लँड सिलिंग लेजिस्लेशन असतील जे वेरियस स्टेट्समध्ये आहे, त्याच्यामध्ये सुद्धा इम्प्लाइडली काय केलं आहे, सिव्हिल कोर्टात ज्युरिडिक्शन काढून घेतलेलं आहे. सो हे दुलाभाई वर्सेस स्टेट ऑफ मध्य प्रदेशच्या केसमध्ये सुद्धा हे सांगितलं आहे की वेअर एक्सप्रेस बार असेल, लिहिलेलं नसेल की पर्टिक्युलर या स्टॅट्यूटमध्ये किंवा एखाद्या लँड रेव्हेन्यू कोडमध्ये असेल, स्पेसिफिकली मेन्शन केलेलं नाही आहे, मग ते कायद्याचं पूर्ण सारासार विचार करता, त्याच्या रेमेडीज विचार करता, त्या स्टॅट्यूटची स्कीम पाहायला गेल्यानंतर असं समजून येते की सिव्हिल कोर्टाला अधिकार नाही आहेत. आपल्याला इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूटमध्ये सुद्धा एक महत्त्वाचं वर्ड आपण वाचतो की स्टॅट्यूट मस्ट बी रीड ॲज अ होल. स्टॅट्यूट मस्ट बी रीड ॲज अ होल. कायदा पूर्ण वाचावा. तर आपण अजून कोणते प्रकारचे ज्युरिस्डिक्शन बघितले. तर तुमचं टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन जे आपण पाहणार सेक्शन 15च्या पुढं 21 पर्यंत आहेत ते. पेक्युनियरी ज्युरिस्डिक्शन सेक्शन 6 नुसार आहे की महाराष्ट्र सिव्हिल कोर्ट ॲक्टनुसार डिमार्केशन करून दिलेलं आहे की पर्टिक्युलर सिव्हिल ज्युनियर डिव्हिजनला कितीपर्यंत अधिकार असेल तर तिथपर्यंत त्यांना चालवण्याचे अधिकार आहेत. तुम्हाला ऑर्डर पास करण्याकरता किंवा डिक्री पास करण्याकरता कोणतेही लिमिट नाही, पण सूट दाखल करताना दर इज अ लिमिट आहे. अपील दाखल करायचं असेल हा तुम्हाला ॲज ऑफ राईट नाही आहे, हा तुमचा स्टॅट्युटरी राईट आहे. आणि सेक्शन 9 नुसार जर कोणताही एखाद्या सेक्शन 9 नुसार सिव्हिल सूट दाखल करण्याचा अधिकार आहे की मी कोणत्या प्रोव्हिजन खाली येतो हे सांगायची गरज नाही. आणि जरी कोणती जजमेंट ऑर्डर जरी पास केली ती इटसेल्फ नल अँड वॉइड आहे आणि ते नल अँड वॉइड डिक्लेअर करण्यासाठी तुम्ही सेपरेट सूट किंवा अपील दाखल करू शकता. आणि तो इनहरंट काय ते इरेग्युलरिटी आहे आणि ती क्युरेबल पण नाही. पण हे जर पेक्युनियरी संबंधी असेल, टेरिटोरियल संबंधी ज्युरिडिक्शन संबंधी काही एरर झाला असेल, सो एरर ऑफ ज्युरिस्डिक्शन कशा संबंधी आहे, तुमचा ओरिजिनल सेक्शन 9शी संबंधी जर एरर झाला असेल तर ते डिक्री नल अँड वॉइड आहे, ते क्युअर करता येणार नाही, त्याची व्हॅल्यू 0 आहे. पण टेरिटोरियल संबंधी एरर झाला असेल, पेक्युनियरी संबंधी काही एरर झाला असेल तर ते क्युरेबल करता येईल. सो हे सेक्शन 9 संबंधी आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये टेरिटोरियल ज्युरिडिक्शन संबंधी आपण पाहू सेक्शन 15 पासून तर नेक्स्ट ऑनवर्ड पर्यंत. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.